पुस्तक पेरियार ई.व्ही. रामास्वामी. आपण पाहणार आहोत भाषेचा लढा. ई.व्ही. रामास्वामी नायकर पेरियार यांनी पहिल्या काँग्रेस मंत्रिमंडळाच्या वेळी म्हणजे 1937 मध्ये प्रथम हिंदी भाषेविरोधी आंदोलन सुरू केले. त्यांनी तामिळ भाषा देवनागरीत लिहिणाऱ्यांचा विरोध केला. त्यांच्याबरोबर त्या भाषेत अनेक सुधारणा सुरू केल्या होत्या. रामास्वामी यांनी सुचविलेल्या अनेक सूचनांपैकी एक सूचना अशी होती की तामिळ भाषा रोम लिपीमध्ये लिहिल्या गेल्या तर तामिळ जनतेला ती भाषा सोपी होईल. तसेच तामिळ जनतेला युरोपियन भाषा शिकणे सोपे जाईल. द्रविडियन भाषा समूहांचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. तमिळ भाषेबरोबर स्थानिक लोकभाषेचा विकासही व्हावा असे मनापासून त्यांना वाटत होते. ते हिंदी भाषेचा प्रखर विरोधक होते. रामास्वामी पेरियार यांनी हिंदी विरोधी आंदोलनासाठी 1938 मध्ये तुरुंगवास भोगावा लागला.